रामराम शेतकरी मित्रांनो, आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातून। मित्रांनो, ऊस क्षेत्रामध्ये आता कांद्याचं उत्पादन घेण्याची लगबग ही सध्या शेतकऱ्याची चालू आहे। तर नेमकी काय बातमी आहे सविस्तरपणे पाहूया। सर्वाधिक ऊसाचे क्षेत्र असलेल्या नेवासा तालुक्यात 2 वर्षापासून नगदी पिके घेण्याचा सपाटा सुरू झाल्याने सध्या मुळा धरण काठोकाठ भरले असले तरी त्या तुलनेत ऊसाची लागवड झालेली नाही। 6 महिन्यापासून कांद्याला चांगला भाव असल्याने शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढला आहे। सकाळमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार नेवासे तालुक्यातील देडगाव, जळका, जेऊर हैबती व तेलकुडगाव परिसरात मोठ्या प्रमाणात कांद्याचे रोप टाकून लागवडी अंतिम टप्प्यात आल्या आहेत। कपाशीचे पीक निघाल्यानंतर एकाच वेळी लागवड सुरू झाल्याने मजूर भेटण्यात अडचणी आल्या आहेत। घरचे रोप असलेल्या शेतकऱ्यांना 30 ते 35 हजार रुपये एकरी खर्च आलेला आहे, तर विकत रोप घेणाऱ्याची एकरी 50 हजार रुपये खर्च आला आहे। जिरायत पट्टा म्हणून प्रसिद्ध असलेल्या धनगरवाडी, मोरया, चिंचोरे, लोहगाव, वांजोळी तसेच राजेगाव भागात कांद्याची लागवड झाली आहे। गोडेगाव येथील उपबाजारात सध्या अंबड, जालना, पैठण भागातून लाल कांदा येत असून लिलावात सोमवारी व बुधवारी 1 लाख कांदा गोण्या आल्या होत्या, असे आडतदार संतोष वाघ यांनी सांगितले आहे। तर मित्रांनो, ही बातमी झाली नेवासा तालुक्यातील। आपल्याकडे काय परिस्थिती आहे सध्या कांद्याची लागवड ही मागील वर्षीच्या तुलनेमध्ये कशी आहे याची माहिती कमेंट बॉक्समध्ये आपण टाकायची आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।